नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सावी रिनीला फोन करते आणि रिनीला भेटायला बोलावून घेते. आता रिनी सावीला भेटायला येते आणि आता त्या दोघेजणी गाडीच्या पाठीमागे भेटतात. तर आता सावी रिनीला म्हणते, हे बघ रिने, अगं तुला माहिती आहे का, आपल्याला आता काहीतरी प्लॅन करावा लागेल, तरच सगळं काही होऊ शकतं, नाहीतर काहीच होणार नाही रिनी, असं म्हणत असते. आणि आता लगेच रिनी म्हणते की काय करायचं सावी आपण आता. तर सावीला ती असं विचारत असते. सावी म्हणते की हे बघ, आता आहे ना, तू मला भेटायला ये, आपल्याला दामिनी मॅडमच्या रूममध्ये शोधावं लागणार आहे. तू थोड्या वेळची मी तुला फोन केला की नक्की ये, कारण की घरी कोणी नसलं ना, हे बघावं लागेल मला. तर सावी म्हणते, रिनी म्हणते ठीक आहे. रिनी तिथून जाते. तेवढ्या तिरा येते आणि सावीला म्हणते, काय करत होतीस ग तू इथे, तुला कोणी भेटायला आलं होतं का. तर ती म्हणते काही नाही, माझा फ्रेंड कुठं गेला ना, त्याला शोधत होते मी, असं म्हणते. आणि सावी आतमध्ये जाते. रिनी इकडे तिकडे बघते आणि म्हणते, हिला कुणी भेटायला तर आलं नव्हतं नाही ते, नाहीतर हिला कुणी भेटायला आलं असेल, बघते पण कोणीच नसतं. तर आता सावी आतमध्ये येते आणि जी हे असते आर्या, तिच्यासोबत ती खेळत राहते. ते दोघीजणी ते खेळत असतात आणि इकडे जी अवंती आहे ती भाजी निसत बसलेली असते. आणि अवंती जी असते, अवंती म्हणत असते की हे बघ, दोघी शांत खेळा. तेवढ्यात दामिनी येते आणि आता दामिनी म्हणते की हे बघ, या दोघींवरती लक्ष ठेवा. अवंती, मी बाहेर चालले आहे थोडंसं, माझ्या रूमकडे कोणाला जाऊन देऊ नको. तर ती म्हणते की नाही नाही. आणि आता दामिनी तिथून जाते. तर आता जी अवंती आहे, अवंती आता तिथे भाजीनी तिचं लक्ष नसतं. तर इकडे आता सावी रिनीला फोन करून बोलवून घेते. रिनी तिथे येते आणि म्हणते की चला आपण खेळायचं, मला घेताल का खेळायला. तर आता सावी म्हणते नाही, आम्ही नाही घेणार तुला खेळायला, असं म्हणत असते. तर आता अवंती म्हणते, अगं सावी, असं काय करते, घे ना खेळायला तिला, असं म्हणते. आणि आता सावीला खेळायला घ्यायला लावते. आणि आता सावीला तिथे खेळायला घेतात. तर हिला सावी ती रिनीला खेळायला घेते. आणि आता ते खेळता खेळता वरती दामिनीच्या रूमकडे येतात. आणि दामिनीच्या रूमकडे आल्यावरती जी सावी आहे ती कपाटामध्ये कागदपत्र शोधत असते. ते चोर का पोलीस खेळत असतात. तर आता सावी कागदपत्र शोधत असते आणि रिनी त्या बाहेर उभं असतात. तेवढ्या तिथे आता दामिनी येते. आणि इकडे दामिनी चाललेली असते, पण तिच्या पर्समध्ये जे सावीचं औषध असतं ते औषध नसतं. ती म्हणते की ती बॉटल कुठं राहिली हे बघायला ती घरी येते. आणि आता तेवढ्यात ती सावी तिथे तिच्या कपाट उचकत असते. तर इकडं जो धैर्य आहे, धैर्य आता तिथे सावीन चित्र काढलेलं बघतो आणि म्हणतो की हे सावीन तिच्या बाबाचं चित्र काढलं असणार आहे, हे नक्कीच तिच्या बाबाचं चित्र असणार आहे, तिच्या बाबाचा ॲक्सिडेंट असाच झाला असणार आहे, असं म्हणतो. आणि ते चित्र बघून त्याला आता सगळं काही आठवायला लागतं. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडणार आहे. खरंच धैर्यला समजेल का या सगळ्या पाठीमागे दामिनीचा हात होता. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.